आणि मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसांमध्ये होईल अशी सातत्याने चर्चा आहे। तर आगामी मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येण्याचाही अंदाज बांधला जातोय। मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येण्याचा अंदाज व्यक्त होतो। नेमकं काय घडतंय पाहूया याविषयीचा रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। ही केवळ सदिच्छा भेट होती असं एकनाथ शिंदेंनी या भेटीनंतर सांगितलं। पण दोन बडे नेते भेटल्यावर त्यांनी हवामानावर चर्चा केली असेल यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही। कारण आता मुंबईसह राज्यातील मोठ्या महापालिकांच्या निवडणुकीचे ढग गोळा होऊ लागले। सगळ्याच राजकीय पक्षांकरता मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वाची आहे। कारण मुंबईत मराठी आणि अमराठी मतं अशी सरळ विभागणी आहे। मुंबईत पालिका निवडणुकीत गेल्या 3 दशकात मराठी मतं मोठ्या संख्येनं शिवसेनेनं राखली आहेत। पण राज ठाकरेंच्या मनसेमुळे मराठी मतांमध्ये विभागणी झाली। मात्र उद्धव ठाकरेंनी मुंबईवरची पकड सैल होऊ दिली नव्हती। आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमुळे मराठी मतांमध्ये पुन्हा हिस्से वाटे होण्याची शक्यता आहे। शिवसेना, उबाठा, मनसे आणि शिवसेना या 3 पक्षांमध्ये मराठी मतं विभागली जाण्याची शक्यता पाहता शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। मुंबई शहरामध्ये, मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये आजही उद्धव ठाकरे यांची ताकद आहे। कारण 20 पैकी 10 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत। त्यांच्याशी लढायचं असताना एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे जर वेगवेगळ्या दिशेला असले तर मग त्याच्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो। एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण आहे, राज ठाकरेकडे त्यांचं वक्तृत्व आणि युवा वर्ग आहे। मुंबई महापालिकेची 2017 मध्ये शिवसेना आणि भाजपनं स्वबळावर निवडणूक लढवली होती। त्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले होते ते बघूयात। शिवसेना 84, भाजप 82, काँग्रेस 31, राष्ट्रवादी काँग्रेस 9, मनसे 7, सपा 6, MIM 1, अखिल भारतीय सेना 1 आणि अपक्ष 5 उमेदवार निवडून आले होते। 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईतील मतदारांनी वेगवेगळा कौल दिला। विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला। भाजप 15, शिवसेना 6, NCP 1, शिवसेना उबाठा 10, काँग्रेस 3 आणि समाजवादी पार्टीचा 1 उमेदवार निवडून आला होता। तर लोकसभा निवडणुकीत मुंबईतल्या मतदारांनी महाविकास आघाडीवर विश्वास दर्शवला होता। शिवसेना उबाठाचे 3 तर काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला होता। भाजप आणि शिवसेनेचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाला होता। एकंदरीतच मुंबईतील मतदारांनी BMC, लोकसभा आणि विधानसभेत केलेल्या मतदानाचा पॅटर्न वेगळा असल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मतदार कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार याची कुणालाच खात्री नाही। त्यामुळे मराठी मतांचं विभाजन टाळण्याकरता राज ठाकरेंना सोबत घेण्याचा महायुतीचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।